काल रविवार असल्यामुळं आणि मलाही माझ्या दवा आणण्याकरता बाहेर जावं लागलं, म्हणून मी काल काही येऊ शकलो नाही. आणि म्हणून कालचा आपला मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचू शकलो नाही. माणसाच्या शरीराला जशी सवय असते की आपण सकाळी नाश्ता केला पाहिजे, दुपारच्या वेळेला जेवलं पाहिजे, है की नाही, त्याला लंच आणि संध्याकाळी डिनर, तशी आपल्या मनाची एक भूक असते सवय लागल्यानंतर. हा, मात्र ती जर भूक सच्ची असेल तर मग आपल्याला काहीतरी विसरल्यासारखं होतं. आणि म्हणून कालच्या रविवारच्या भुकेचं मिलिंद प्रश्न, ज्याला खरोखर भूक असेल मनाची, तर त्याला थोडं चुकल्यासारखं वाटलं असेल. परंतु तुमची मला वाटते भूक भागवायला काल इथं प्रवचन होतं, आणि म्हणून थोडीफार का होईना तुमची भूक भागलेली आहे. आपण ग्रंथ वाचत असताना की आपण नेमकं काय करतो? मी वाचतो आणि तुम्ही ऐकता, म्हणजे पठण आणि श्रवण. मग कधी कधी आम्ही लहानपणी आमच्या वडिलाला म्हणायचो गोष्ट सांगा, कारण लहान मुलांना गोष्टी खूप आवडतात. पण त्यांची एक अट असायची की तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहिती नाही, की बाबा म्हणायची गोष्ट सांगतो पण तो हुंकारा द्यायचा, म्हणतात की नाही, म्हणायचं. गोष्ट सांगत असताना काय करायचं? म्हणायचं. त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश असा होता की गोष्ट सांगता सांगता आम्ही झोपून जायचो, कारण ते हुंकारा देताना मग मात्र झोप येते. ते हुंकाराचा अर्थ तो होता. आता इथं आपण ऐकताना मी तुम्हाला हुंकारा द्यायला काही सांगितलं नाही, तुम्ही ऐकताय की झोपताय ते मला काही कळत नाही, मी वाचतोय आपला. कधी कधी की आपण वाचताना किंवा ऐकताना त्या धम्माच्या विषयी आपल्याला काहीतरी, कधी कधी आपण त्या लहानपणाच्या गोष्टी ऐकण्यातही, त्या जरी बोधकथाही नसल्या काही नसल्या तरी पण त्या बालवयातल्या कथा आजही आम्हाला आठवतात. आटपाट नगर आहे, किंवा एक राजा होता, एक राणी होती, नाही का, ती एक आवडती होती, नावडती होती, म्हणजे अजूनही ते आपल्या कानावरती त्या गोष्टी आहेत. आता त्या आपल्या चित्तामध्ये हा धम्मग्रंथ किती राहिला, किती आपण त्याच्यामधून काय घेतलं, हे आपल्याला त्याची उजळणी नाही कुठे, पण ते आचरणात दिसलं पाहिजे. की साकेत बुद्ध विहारामध्ये सगळेजण धम्म श्रवण करायला जातात. कारण कुठल्याही गोष्टीचं काय असतं की परीक्षा कशावर असते? आउटपुट वरती असते ना. की कुठलाही मुलगा कॉमर्सला गेलाय, आर्टला गेलाय, सायन्सला गेलाय, तर त्याची परीक्षा हे एक आउटपुट असतं. आणि ती परीक्षा झाल्यानंतर निकाल आहे, मग त्याच्यातही रँक आहे, फर्स्ट आला, सेकंड आला, थर्ड आला. तसंच धम्माचंही आहे की आम्ही तो किती आत्मसात केला आणि त्याचा आउटपुट आम्ही धम्माच्या नुसार बाहेर काय दिलं. कधी कधी सांगण्याचा उद्देश याचाच करताय की कधी कधी त्या सांगणाऱ्यालाही धम्म कळत नाही आणि ऐकणाऱ्यालाही कळत नाही. मग सांगणारा बी नुसता वाचत असतो आणि ऐकणाराही नुसता ऐकत असतो. आणि म्हणून ते म्हण आहे ना की सांगणारा आणि ऐकणारा दोघांनी मनात ठरवलं आणि दोघांनाही माहीत असलं की सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, मग त्याच्यामध्ये काही दोष नाही. परंतु सांगणाऱ्याला माहिती आहे याच्यात सत्य आहे आणि ऐकणाऱ्याला म्हटलं की खोटं आहे, मग मात्र त्याच्यात दोष आहे. आणि म्हणून आपण तो ग्रंथही आहे आणि धम्म आहे तो वाचताना किंवा ऐकताना. आणि म्हणून बरेच बुद्धाच्या वेळेस मी सांगितलं की ती लोक जिज्ञासू होती, ती धम्म ऐकायला जात नव्हती, ते धम्म विचारत होते. भगवान बुद्धाला ते जाऊन धम्म विचारत होते. आता आपण काय करतो? एक जण सांगतो आणि एक जण ऐकतो. म्हणून आपल्यातली जिज्ञासा आहे की नाही ते काय केलं. मग आता कुठल्या टाईपची लोक आहेत ती? कारण जिज्ञासाही आपल्याला विचारणारे काही काही प्रकार कसे असतात की एक जण विचारणार आहे तर तो सहज विचारायचं म्हणून विचारलं,
साधं एक उदाहरण देतो तुम्हाला की घरून तुम्हाला मिसेसने सांगितलं की मार्केटमध्ये जा आणि भाजी घेऊन या. सर आज्ञाधारक पती असेल तर तो एवढंच विचारेल कुठली भाजी आणू, आहे की नाही. बायको सांगेल की घरात काय फ्लावर नाही का टमाटर नाही, कुठल्या तरी समजा तिने फ्लावर सांगितलं आणि हा मार्केटमध्ये गेला. आज्ञाधारक असेल तर डोळ्याला बांधल्यासारखं बरोबर जाऊन त्या फ्लावरवर जाईल, तेवढं घेईल आणि परत येईल. परंतु तो जर जिज्ञासू असेल, भले घरून बायकोनी पैसे त्याला फ्लावरचेच दिलेत, पण टमाटर दिसलं, आलू दिसला, कोबी दिसला, घेणो का ना घेणो, पण तो भाव मात्र निश्चित विचारेल. कारण त्याला काय म्हणतात की त्याच्यामध्ये जिज्ञासा आहे. घ्यायला पैसे तर नाही, पण तो भाव विचारल्याशिवाय काही पुढे जात नाही. असा हा दुसऱ्या टाईपचा. तसंच आहे धम्माचं, की गेलं की आपल्याला धम्म कळाला की नाही कळाला तर तो त्या जिज्ञासेने करतो. तिसऱ्या टाईपचा माणूस कसा असतोय, त्याला उत्तर माहिती असतं स्वतःला, पण तो पुढच्याची परीक्षा पाहायला विचारतो, है की नाही. हो म्हणते जे हे अमुक अमुक तर तमुक तमुक काय आहे, बरोबर आलं तर मग म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरोबर, मग त्याला माहिती असतं. नाही आलं तर मग मात्र बहेस सुरू होते, नाही का. आणि ते त्याला माहिती असतं ना उत्तर असेल. आणि चौथ्या प्रकारचा माणूस असतो की त्याला खरोखर जिज्ञासा असते. आणि मग असाच एक माणूस त्यावेळेस भगवंताकडे गेला आणि भगवंताला सांगितलं की भगवंत, माझ्या मनात प्रश्नाचं काहूर उठलंय आणि मला माहिती आहे की याची उत्तरं तुम्हीच देऊ शकता. भगवंत म्हणतात हा मी देऊ शकतो, कारण मी सम्यक संबुद्ध आहे, की असं कुठलाही प्रश्न नाही की त्याचं उत्तर मला माहिती नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देईन, परंतु एक आट आहे. आणि ज्या माणसाला खरोखर आत्मीयता असते ना की नाही मला प्रश्नाची उत्तरं भेटली पाहिजे, तो ती आट विचारायच्या अगोदरच हो म्हणून टाकतो. म्हणजे हो तुमच्या सगळ्या अटी मला मंजूर आहे, कारण त्याला ते विचारायचं असतं, ज्या मनातून ती भावना असते. म्हणून तो काय म्हणतो की हो मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत, फक्त मला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. भगवंत म्हणतात भल्या माणसं अगोदर माझी आठ तर हे करून म्हणजे काही असलं तरी मला मान्य आहे. मग भगवंत म्हणतात तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईल, पण तुला माझ्या बरोबर 1 वर्ष मौन राहावं लागेल. आता मौन राहावं लागेल म्हटल्यावर बाजूलाच आमच्यासारखे भिक्षू होते, ते हसले. त्याला कळलं नाही, तो म्हणे हरकत नाही म्हणे भंतेजी मी राहील, पण हे भंतेजी हसले का म्हणे. त्यांना विचार, मला काय विचारतो, ते हसला ना म्हणे, त्यांना विचार. मग तो उपासक भंतेजीला विचारतो, तर भंतेजी म्हणतात अरे भल्या माणसा काय विचारायचं ते आत्ताच विचारून घे. 1 वर्षभर जर मौन राहिलास तर प्रश्न विचारायची गरज पडणारच नाही. तसंच आहे की आपल्याला मौन कशात म्हणायचं, की धम्म जर आपण एवढा आत्मसात केला, आपण जर तो तेवढ्या शांत चित्ताने ऐकला, तेवढ्या शांत चित्ताने श्रवण केला, त्यालाच मौन म्हटलं. आणि तो जर आपण आपल्या हृदयात उतरवला तर मग मात्र आचरण करण्याचा आपल्याला कुठलाही प्रश्न पडणार नाही. भगवान बुद्धांनी त्यावेळेचं दिलेलं उत्तर आज आपल्याला ते अशा प्रकाराने लागू पडतं. कारण आपण इथे आहोत तो आत्मसात करणे, मौन करणं म्हणजे आपण व्यक्तिशः इथं हजर असणं, आपलं मन इथं हजर असणं, हा धम्मग्रंथ ऐकण्याचा आपला एक परिपाठ आहे. आणि त्याप्रमाणेच आपण ऐकू. परवाला आपला प्रकरण होतं न्यायी आणि सज्जन असा पुरुष, आपण ते ऐकलं होतं. वाचून मी बरेचशी उदाहरणंही दिली होती. कारण न्याय कशाला म्हणायचं त्याचं मी बऱ्याचशा उदाहरणानं सांगितलं होतं की न्याय आणि निकाल याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध धम्मामध्ये तुम्हाला न्याय करायला सांगत होते. कारण जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत धम्म आपल्याला समजला नाही असं होईल. म्हणून भगवान बुद्धांनी काही प्रश्नाची उत्तरं ही दुसऱ्यालाच प्रश्न विचारून पण त्याला पूर्ण न्याय केला, त्याला समजवल्याशिवाय ते भगवान बुद्ध थांबले नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं होतं की न्याय आणि सज्जन पुरुष कोण म्हणायचं. आपण हे प्रकरण बघितलेलं आहे. आता पुढचं प्रकरण आपण बघूया की शुभ कर्माची आवश्यकता काय, म्हणजेच कुशल कर्माची. शुभ कर्माची म्हणजे कुशल कर्माची आवश्यकता काय. आता आपण साधं उदाहरण घेतलं किंवा चांगलं करायची गरज काय आहे की नाही. कुशल कर्म म्हणजे चांगलंच आहे ना, की चांगलं करायची काय गरज आहे. वाईट केल्याने काय होतंय. मग कधी कधी आपण उदाहरणं देतो ना, हो आम्ही गण चांगलं करतो पण आमचं काही नाही होत, त्याचं दारूचं दुकान आहे, ते माळ्यावर माळे चढवायला लागलं.
मग कुशल कर्मच करायची काही गरज आहे का? सुख म्हणायचं तर काय आहे? ती बाई आपली काही शिव्या देते, काही करते, तरी तिचा प्रपंच खूप सुखात चालू आहे. आम्ही कोणाला शिव्याही देत नाही, आम्ही सगळं काही चांगलं चांगलं करतो, तरी आमच्या घरात आजार आहेत, आमच्या घरात असं आहे. मग कुशल कर्म करायची तरी कशाला? वैतागून म्हणतं ना. कधी कधी मी तुम्हाला मागं उदाहरण सांगितलं होतं की एका माणसाला म्हटलं बाबा गुटखा नको खाऊ, कॅन्सर होतो. तर ते म्हणे न खाणाराला बी होतो. मग न खाणारालाही कॅन्सर झाला तर खाऊन झाला तर काय बिघडलं आहे की ना? मग कधी कधी आपल्याला तो प्रश्न पडतो की कुशल कर्म करायचं का? भगवंत इथे सांगतात की कुशल कर्म का करायचं, चांगले काम का करायची. कुशल कर्म म्हणजे चांगली कामं. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इक्षेप, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूचा लाभ. या गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी तुम्हाला देऊ शकतो. भगवान काय म्हणतात की सत्कर्म का करायचं? कारण सत्कर्म केल्याने की तुम्हाला जे काही तुम्ही मनात इच्छित केलंय, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे आणि त्याच्याकरता जर तुम्ही सत्कर्म केलं तर ते मात्र मिळतं. कारण दुनिया गोल आहे, तुम्ही जसं कराल. म्हणून सांगतात ना की तुम्ही जर चांगल्याची पेरणी केली तर चांगलं उगवेल, वाईटाची पेरणी केली तर वाईट उगवेल. म्हणून भगवंत सांगतात की चांगलं कर्म केलं तर त्या चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं, त्याला सुख मिळतं. आणि म्हणून ते सत्कर्म, जे चांगलं कर्म केलं पाहिजे. कारण चांगलं कर्म करताना माणसाला भय वाटत नाही. कारण आपण कधीही सांगा, खरं बोललं तर ते ध्यानात ठेवायची गरज पडत नाही. पण तुम्ही काहीतरी खोटं बोललं मग मात्र ते नेहमी लक्षात ठेवावं लागतं की मी याच्याशी हे खोटं बोललेलो आहे. कारण कधीतरी अचानक ते खोटं उघडही होऊ शकतं ना. आणि मग एक खोटं बोलायला 100 खोट्याची मालिका सुरू होते. मग माणसाला तसं सत्कर्म करायचं काही भय असतं का? नाही. कारण सत्कर्म करायला तुम्हाला कुठलीही भीती लागत नाही. कारण सत्कर्म केलं तर त्याचं फळही चांगलं मिळतं. परंतु परत दुसरी गोष्ट तिथे सांगतो की आपल्याला सत्कर्म केलं की आपण आज का सुखी आहोत, तर आपण मागे केलेल्या सत्कर्माचं हे फळ आहे. भगवान बुद्ध इथे दुसरा सिद्धांत सांगतात की ज्यावेळेस तुम्ही जास्त सुखी असता त्यावेळेस तुम्हाला भय वाटायला पाहिजे. आणि त्याला उदाहरण देताना माझ्या पद्धतीने मी असं देतो की तुमच्या बँकेमध्ये बँक बॅलन्स आहे की नाही? ज्याच्याकडे भरपूर बँक बॅलन्स आहे तो काढू काढू खर्च करून आनंदात राहू शकतो की नाही? मग त्याला भय वाटायला पाहिजे की नाही की माझं बँक बॅलन्स कमी व्हायला लागलं. आपण सुखी का आहोत? आपलं मागचं बँक बॅलन्स आहे आणि ते आहे म्हणून आपण ते खर्च करतोय, म्हणून आज आपण सुखी आहोत. तर मग भीती कशाची वाटायला पाहिजे? ते संपल्यानंतर मग माझी पुढची दुर्गती कशी होईल. म्हणून ते खर्च जरी होत असेल तरी मी पुढे पण चांगलं काम केलं पाहिजे. आणि म्हणून ते चांगलं काम, याला काय म्हटलंय? सत्कर्म. मागच्या सत्कर्माने मी आज सुखी आहे, पण पुढेही मला जर चांगलं फळ मिळायचं असेल तर मग मात्र सत्कर्म केले पाहिजे. सत्कर्मानुसार मी वागलो पाहिजे. चांगल्या कर्माची चांगली फळं मिळतात. आणि भगवंत सांगतात की याची गॅरंटी मी आहे. आता तुम्ही म्हणाल की भगवंत कशी काय गॅरंटी देतात? राजा होते, सगळं ऐश्वर्य सोडून दिले आणि गेले निघून, आणि ते गॅरंटी घेतात सुखाची. कारण भगवंताने तुम्हाला मॅटर म्हणजे आपल्या ह्या भौतिक सुखापेक्षा तुम्हाला आध्यात्मिक सुखाची जास्त गोष्ट सांगितलेली आहे की मी त्याचा साक्षी आहे की जे माणसाच्या अंतर्मनाला सुख लागतं ते सुख चांगल्या कर्माने किंवा चांगल्या सद्गतीनेच मिळू शकतं. याचा साक्षीदार मी आहे आणि याची हमी मी देतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे ते कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे साध्य, सौख्य आणि शांती लाभली आहे त्या कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम या 3 सत्कर्माचा परिपाक होय. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते. ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस
खरोखर शुभ आणि आनंददायक आहे. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखर सुखी होत. तुम्ही त्याचप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपले आप्तेष्टा सगळं सुखी व्हावे. भगवंत इथे सांगतात की सत्पत्रिका कशामुळे आपल्याला हे सगळं मिळतं. सत्कर्म बी नेमकं कशाला म्हटलंय त्यांनी की दानशील आणि समाधी, ह्या गोष्टी आपल्याला सुख मिळवून देण्याला कारणीभूत आहे. कारण जोपर्यंत आपण दान धर्म करा, आता आपण कधी कधी विचार करा की साधा अंतर्मनातून विचार करा ना की आम्ही आणि रोडवर असणारी एखादी बाई किंवा एखादा रोडवरच झोपलेला माणूस तुम्ही बघितला असेल की त्याला घर नाही, दार नाही, काय, तर तोही माणूस आहे, आम्हीही माणूस आहे. त्यालाच का ती परिस्थिती आहे. त्यालाही 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, चांगलं शरीर आहे आणि मजबूत आहे, लंगडा खुळा नाहीये. तरी त्याच्या दैनेमध्ये आणि आमच्या सुखामध्ये तफावत आहे. मग आपण इथं विचार केले पाहिजे की आमच्या हे कर्माचं फळ आहे, आम्ही केलेल्या कर्माचं हे फळ आहे. आम्ही जर चांगलं कर्म केलं, मग कर्म म्हणजे आता परत काय की आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकायला टाकलं, आम्ही शिकलो. एखाद्या वेळेस ते शिकलं नसेल, माईबापांनी केलंही असेल, दारू पिलं असेल, म्हणजे त्याची वाईट कर्माचं फळ त्याला ते रोडवरती झोपायला दिलं. आमच्या चांगल्या कर्माचं फळ आम्हाला व्यवस्थित आहे. आणि म्हणून ह्या कर्मफळाचं काय केलं असेल की ह्या कर्मफळामध्ये दान आहे, पुण्य आहे, शील आहे, समाधी आहे. आता आम्ही दानाचाही अर्थ घेतला. दान म्हणजे नेमकं काय? पैशाचंच दान आहे का? अर्थच दान आहे का? नाही, दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. दान देतानाही, कारण आपल्या आई वडिलांनी किंवा आपल्या पूर्वजांनी काय दान केलं असेल. आपल्या पूर्वजाकडे काय संपत्त्या होत्या का भरपूर? त्यांनी काही दान केलं असेल का? नाही. परंतु त्यांनी ते जे केलेले कर्म आहेत, हे कर्म आपल्याकरता दान आहे. त्यांनी चांगले केलेले कर्म किंवा आपण केलेले कर्म हे एक प्रकारचं दान आहे. मी तुम्हाला माझ्याच आयुष्यातली एक गोष्ट सांगतो की आम्ही इथून 83ला आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि मुंबईला गेलो. एक 5-6 जण होतो आम्ही एकाच बॅचचे. मला नोकरी लागली होती. दानाचा अर्थ सांगतो, कारण मला एक 2-3 महिन्यात लगेच नोकरी लागली. पण माझ्या सोबतचे जे मित्र होते ते थोडेसे रेंगाळले होते. म्हणजे परीक्षा दे, कुठेतरी पाय, बॉम्बे म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी आहे, तिथे काही ना काही काम मिळतं. आणि बॉम्बेमध्ये लोकल आहे, जशी तुमच्याकडे इथं एसटी चालते की नाही अंतर्गत, तशी तिथं लोकल आहे. तर त्या लोकलने पूर्ण मुंबई फिरता येते. त्यावेळेस आम्हाला, मला वाटतं 20 रुपये तिकीट होतं बोरवली ते चर्चगेट. आता ते तिकीट मला वाटतं 15 रुपये आहे. त्यावेळेसचा विचार करा तुम्ही. पण तेवढेही पैसे आमच्याजवळ नसायचे. आणि मी नेमकंच लागलो तो काय झाल्या तर कोणताही गव्हर्नमेंट पगार देत नाही ना, 1 महिना वाट बघावंच लागते. दानाची गोष्ट सांगतो तुम्हाला की मग तिथे त्या रेल्वे स्टेशनवरती एक आंधळा भिकारी भीक मागायचा. आमच्यामध्ये माझा कुटे नावाचा एक मित्र होता, अजूनही आहे, चांगल्या सर्व्हिसला, इन्कम टॅक्स मध्ये आहे. मला वाटतं मागच्या वर्षी रिटायर झाले ते. पण तेव्हा नोकरीला नव्हते. मग काय करायचं, जायला 20 पैसे बी नाहीत जवळ. कुठल्या तरी आमच्या नातेवाईकाकडे आम्ही तिथे राहायचो, त्यांच्याकडे जबरदस्ती ते कंटाळा येऊन का व्हायना पण भाकर द्यायची. बॉम्बेमध्ये तुम्हाला परत एक सांगतो, तुम्हाला जेवायला देतील पण कंटाळा कुठला आहे, राहायला नाही देणार. कारण घरं लहान लहान आहेत, घरं मोठाली नाहीत, म्हणून राहण्याचे प्रॉब्लेम होतात. मग तसं असतो आम्ही बाजूला, कारण आपली घरं कुठली बिल्डिंग मध्ये, झोपडपट्टी आहे ना. मग आमचा उद्योग काय होता की कसं तरी पडायचं. बाजूलाच नाला होता, नाही ते एक पाईपलाईन तोडलेली होती. आपल्या झोपडपट्ट्या कशा बसायच्या, मोठी पाईपलाईन, तिला भोग पाडायचं म्हणजे ते पाणी मिळतंय, म्हणून त्याच्या आजूबाजूला झोपडपट्ट्या बसायच्या. आमचा उद्योग सकाळी आंघोळी बिंगोळी केल्या की आम्ही निघायचो. मला नोकरी होती, मी निघून जायचो. पण हा कुठे नावाचा सद्ग्रस्त होता. मग याने एक शोधून काढलं की तो आंधळा भिकारी आहे. त्याला वाटलं हा खरंच आंधळा आहे का. वयस्कर होतं, 55-60 वर्षाच्या पुढचा. त्यावेळेस आम्ही 15-20-22 वर्षाची पोरं. हा बरोबर त्याचा हात घालायचा, त्यातले 20-25 पैसे उचलायचा त्या ताटात. ते काय आंधळं नव्हतं, ते बरोबर बघत होतं. पण यानं 1-2 दिवस झालं ते आंधळ म्हणून त्याने विचार केला. मग त्याने एक दिवस धरला हात त्याचा, जोर जोरात लागला ओरडायला, म्हणजे माझ्या ताटातले हे पैसे उचलतो. आणि मुंबईकडे हा एक लय प्रकार आहे, असं काही झालं की लगेच लोक जमा होतात आणि माणसाला मारायला लागतात. मग तिथे ऍक्सिडेंट हो, काही हो. आता याचा हात धरला आणि ते भिकारी लागलो ओरडायला जोर जोरात.
आता हे हुशार म्हणा, ज्याला वाटलं आता मार खातो, सगळी लोक जमलं म्हणे थांबा थांबा म्हणे, मारू नका का म्हणे, हा माझा बाप आहे म्हणे, हा भिकारी माझा बाप आहे म्हणे, मी मंत्रालयात सर्व्हिसला आहे, मी कामाला गेलो की बायकोला शिव्या देतात म्हणे, इथे येऊन भीक मागतो, तुम्हीच सांगा पर्व शोभतं काय म्हाताऱ्याला? सारे लोक म्हणे अरे भिकाऱ्या तुला काही शोभतं का रे? ते जोरात म्हणते नाही हे माझं पोरग नाही बघा म्हणे, आताही म्हणते मी बोलतो नसून म्हणे, काय बिघडलं एवढं बोलली तर? मला घरी आल्यावर सांगायचं, काहीच येऊन भीक मागत बसायचं? सगळे लोक त्या म्हाताऱ्याला शिव्या देऊन निघून गेले. हा किस्सा त्याने आम्हाला संध्याकाळी सांगितला. आज मार्क वाचला. दानाची गोष्ट की दुसरं दान याच्याकडनं नव्हतंच काही द्यायला, तर हा त्याच्याकडनं दान. त्याच्यानंतर अशी प्रथा झाली की ते भिकारी बरोबर अगोदर त्याला बघायचं, 20 पैसे काढूनच ठेवायचं, हे तुझे घे बाबा आणि जा. सांगण्याचा उद्देश असा की दान, इथे म्हटलं की सत्पात्री दान दिलं पाहिजे, कारण तो भिकारी सत्पात्री दान याला करत होता आणि हा मग त्या याने प्रवास करून कुठे शोधत होता नोकरी बिकरी. कारण दान देण्याचेही प्रकार आपले सत्पात्री असावेत. म्हणून मला आज वाटतं की त्या भिकाऱ्याने दिलं. आज ते इन्कम टॅक्स मध्ये मला वाटतं असिस्टंट आयुक्त म्हणून रिटायर झाले, ते कुठे मागच्या वर्षीच रिटायर झाले. कारण हा किस्सा ते पण सांगतात कधी कधी त्यांच्या याच्यामध्ये. सांगण्याचा उद्देश असा होता की दान देतानाही दान, कारण याच्यामुळे माणसाला सुख लागतं, पण दान ते सत्पात्री असावं. कारण आपण दान कोणाला देतो? कारण त्यांनी त्या कुठेही दान घेतलेलं ते कधी दारू पिण्यात त्यांनी ते वापरलं नाही, त्याने त्याच्या याच्यामध्ये वापरलेलं. म्हणून दिलेलं दानही कधी सत्पात्री असावं आणि त्याच्यामुळे माणसाला सुख मिळतं, कारण ते एक कुशल कर्म आहे. दान देणं हे एक कुशल कर्म आहे. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखर सुखी होत. तुम्ही त्याप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टासह सुखी व्हावे. दुसरं चॅप्टर आहे शुभ संकल्पाची आवश्यकता. आता आपण मी त्या दिवशी सांगितलं की संकल्प काय असतात. संकल्प म्हणजे मला मी दिलेलं वचन, की मी माझ्या स्वतःला सांगितलं की मी हे चांगलं काम करेन. मग संकल्प चांगले असू शकतात आणि वाईटही असू शकतात ना. कधी कधी संकल्प आमचा काय असतो की मला खूप मोठा बंगला बांधायचा आहे, चांगला संकल्प आहे, पण तो संकल्प करण्याकरता, तो पूर्ण करण्याकरता मग मी मात्र मार्ग वेगवेगळे करतो. म्हणून संकल्प कसा असावा, तर सम्यक असावा, की तो संकल्प करताना मला कुठल्याही वाईट कर्माचं अनुमोदन नाही करतावं लागलं किंवा तो मला करावा नाही लागला पाहिजे, असा संकल्प. आणि मग संकल्पाची, शुभ संकल्पाची आवश्यकता काय, काय गरज आहे अशी संकल्प करण्याची? कारण माणसाचं जीवन बिना संकल्पाशिवाय होऊच शकत नाही. साधा जरी गोष्ट असेल, कारण प्राणीही बिना संकल्पाचा जगू शकत नाही, मग तो मुका असो चाहे कसंही असो, कारण बिना संकल्पाचं. कारण काहीचे संकल्प छोटे असतील, काहीचे संकल्प मोठे असतील, काहीचे शुभ असतील, काहीचे अशुभ असतील, परंतु त्या संकल्पाची आवश्यकता काय, तर माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्याकरताही संकल्प लागतो आणि वाईट गोष्टी करण्याकरताही संकल्प लागतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी माणसाला ह्या आचरणाकरता संकल्प करण्याचा उपदेश केला आणि त्याची आवश्यकता सांगितली. एके समयी श्रावस्तीत जेतवनात राहत असताना भगवान भिक्खूंना विदूषण म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या माता पित्याचे पालन करीन, मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन, माझी वाणी सदैव मृत्यू राहील, मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही, स्वार्थाचा कलंक मी माझे अंतःकरण स्वच्छ करेन, औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहील, आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानेन, वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईल, आयुष्यभर शांत राहीन, क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्षूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत, जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. भगवंतांनी हे 7 प्रकारचे संकल्प सांगितले. पहिला संकल्प सांगितला त्याने की आई आणि वडिलांची सेवा. आता बऱ्याचशा गोष्टीमध्ये आई आणि वडिलांनी त्यांनी आपल्याला संकल्प करूनच हे केलेलं असतं. काय असतं, आपण जेव्हा निर्माण होतो, जेव्हा आपण जन्माला येतो,
तेव्हा आईने आणि वडिलांनी आपल्या भविष्याचा संकल्प केलेला असतो. मग कुणाचा छोटा संकल्प असेल, मग कधी कधी बाबासाहेब त्याच्यात म्हणायचे की आमची बाई जर गरोदर राहिली तर मग आमच्या बाईला डोळ्या कशाचे लागतात? झाडूवाल्याचे ना. म्युन्सिपाल्टीमध्ये एखादी जागा खाली आहे, म्हणजे किती आपला संकल्प त्यावेळेचा शुद्र संकल्प होता की आमची गरोदर बाई जास्तीत जास्त संकल्प तिथपर्यंत करू शकत होती. तीच बामणाची बाई की कुठल्या जजची खुर्ची खाली होते का? सांगण्याचा उद्देश काय की दोघीचेही संकल्प शुभ आहेत, नाही तसं नाही, पण एकीचा शुद्र आहे आणि एकीचा खूप विकसित आहे. आणि म्हणून इथे भगवान बुद्ध सांगतात की संकल्प कसे असावेत, तर पहिल्या संकल्पामध्ये, कारण का की तुमचा संकल्प जसा आई वडिलांनी आमच्याकरता संकल्प केलाय, मग पहिला रिव्हर्स संकल्प आमचा असावा की नाही, माझ्या आई वडिलांची मी सेवा करीन, त्यांना कुठेही दुःखी होऊ देणार नाही. आणि हा संकल्प जेव्हा आम्ही लयाला नेतो, कारण भगवान बुद्धांनी बघा तुम्हाला 12 मंगलामध्ये आई वडिलाची सेवा करणे हे एक मंगल सांगितलेलं आहे की ते मंगल जो कोणी माणूस करेल तो आयुष्यात कधीही दुःखी होऊ शकत नाही. आणि याची बरीचशी उदाहरणं आहे की ज्यांनी आई वडिलाची सेवा नाही केली मात्र शेवटला त्यांचेही हाल होतात, त्यांनाही त्या मार्गातून जावं लागतं. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आई वडिलांची सेवा, चांगलं दान देण्याचे संकल्प किंवा चांगलं करण्याचं, शांत राहण्याचं, आणि असे संकल्प केल्याने की तुम्ही आयुष्यामध्ये सुखी होऊ शकता. म्हणून संकल्प मी नेहमी, आपण इथेच उदाहरणं दिली की बाबासाहेबांनी संकल्प केले, केवढा मोठा संकल्प केला होता का नाही. तर बाबासाहेबाला त्यांचे संकल्प तर त्यांनी जर साधारण आपल्यासारखे संकल्प केले असते तर कधीच पूर्ण झाले होते, परंतु त्यांचे संकल्प जगावेगळे होते. कारण ती संकल्प त्यांनी आणि झाली, बोधिसत्वाचे संकल्प कंप्लीट होतात, नाही असं नाही. बाबासाहेबांनी जेव्हा बडोद्याच्या तिथे त्यांचा अपमान करण्यात आला, तिथले चपराशी फाईल त्यांना फेकून देत होते, तेव्हा बाबासाहेब बडोद्याच्या त्या एका गार्डनमध्ये, आता त्या गार्डनला संकल्प गार्डन म्हणून नाव आहे, की बाबासाहेबांनी तिथे संकल्प केला होता की जर मी एवढा उच्च शिक्षित आहे तर माझे हे हाल आहे, तर माझ्या समाजाचं काय हाल होत असतील. म्हणून मी आज इथे अशी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या समाजाला ह्या अपमान भल्या जिंदगीतून वर काढीन, हा मी आज इथे संकल्प करतो. तोपर्यंत मी माझा शांत बसणार नाही. आणि तो संकल्प पूर्ण करण्याकरता बाबासाहेबाला खूप मोठ्या किंमत मोजाव्या लागल्या, पण बाबासाहेब थांबले नाहीत. बाबासाहेबांनी आपल्या संकल्पकरता ते शुभ कार्य किंवा कुशल कर्म किंवा त्यांना जे जे करता येईल ते ते करत राहिले. आणि म्हणून बोधिसत्व बाबासाहेब आपल्याला त्यांचा तो निश्चय संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी अहोरात्र भेटले, म्हणून त्यांना कुंभकोशी म्हणतात. तुम्हाला जर धम्मपदामधलं कुंभकोशी एक धम्मपदामधली गाथा आहे आणि त्यातली अठ्ठकथा आहे. आताच तुम्ही बघितलं की कोरोना आला होता आपल्याकडे. कोरोनामध्ये काय सांगितलं होतं की ही प्रसरण पावणारी बिमारी आहे, म्हणजे एक दुसऱ्याला होते. तर मग काय केलं आपल्याला की ज्याला एकांतात ठेवणं म्हणत होता, आयसोलेशन मध्ये, की त्याने माणसाशी संपर्क येऊ नये. असंच कोरोना सारखी पहिली बिमारी काय यायची, प्लेग आली की काय व्हायचं, पहिले घरातली उंदरं मरायची. प्लेगचा रोग जर आला तर पहिली घरातली काय मरायची, उंदरं मरायची. त्याच्यानंतर घरातली पाळीव प्राणी मरायची. त्याच्यानंतर म्हातारी माणसं मरायची. का? कारण त्यांच्यात प्रतिकार शक्ती नसायची. आणि त्याच्यानंतर मग मृत्यू मरायची. मग त्यावेळेस विज्ञान एवढं प्रगत होतं का? नाही. बघा, मी तुम्हाला कुंभकोशी यांची कथा सांगतो की बाबासाहेबांनी संकल्प केला होता कशा करता की आमची ही धरोधर आहे, माझा समाज हा. कारण बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिलेत की शूद्रपूर्वी कोण होते, आणि बाबासाहेबांनी एवढ्या अभ्यासांती त्यांना माहिती होतं की ह्या हालत आमची आता झालेली नाही, तर आम्ही पूर्वाश्रमीचे खूप मोठे राजे होतो आणि मला तिथपर्यंत यांना घेऊन जायचं, ही धरोहर आहे. म्हणजे हाच संकल्प त्यांनी कुठे केला होता,
तिथे की मला यांना त्यांचं ते मिळवून द्यायचंय. आणि म्हणून ही कथा मी तुम्हाला कशा करता सांगतो की माणसं काय त्यावेळेस म्हातारी माणसं, आणि मग त्यावेळेसच्या लोकांकडे काय उपाय होता की विज्ञान एवढं प्रगत नव्हतं ना, आता कशी लस आली. पण त्यावेळेसची लोक आज काय करायचे की त्या घरामध्ये जर प्लेगचा साथीचा उंदर मारताना बाहेर पडले की त्या घराला कुंपणच घालून टाकायची बाकीची लोक. म्हणजे याचा अर्थ काय होतं की त्या घरातली सगळी लोक मेली पाहिजे, बाहेर कोणाला येऊ द्यायचं नाही. आणि ते ऍक्सेप्ट करायचे की आपल्या घरामध्ये प्लेग आलाय म्हणून आता आपण या घराच्या आतच राहिलं पाहिजे. असंच एका घरामध्ये कुंभकोशी त्यांचं हे धम्मपदातली गोष्ट आहे. तर त्यांनी हे केलं, 8, 10, 15, 20 दिवस निघून गेले आणि मग त्यांच्या घरातल्या वयस्कर माणसाने, ती माणसं होती त्यांच्या घरातली उंदरं मेली, प्राणी मेली. आणि मग त्याने विचार केला की असे आपण सगळेच जर मेलो तर आपला वंशच बुडून जाईल. मग तिथे तो 7 वर्षाचा मुलगा होता त्यांचा, की आता ह्या सगळ्या गावाने जर त्यांच्या घराला कुंपण घातलं होतं, म्हणून त्यांनी त्या 2 भावांनी जे वयस्कर होते त्यांनी विचार केला की या 7 वर्षाच्या पोराला आपण मागची भिंत तोडू आणि याला जा म्हणायची, इथून पळून जा जंगलामध्ये कुठेतरी, वाचला तर वाचला, बाहेर जाऊन मेला तर मेला, मग त्याला काय करणार, पण तू बाहेर निघून जा. म्हणून ते मागची भिंत तोडतात आणि त्याला पळून लावतात की तू जा, निदान तू तरी वाचशील, आम्ही तर आता मरणारच आहोत. आणि ते 7 वर्षाचा मुलगा बाहेर निघून जातो जंगलात, गावात कोणालाही भेटत नाही आणि तो नशिबाने वाचतो. ओढ कोणाला असते माणसाला की आपल्या, आजही आपण शहरामध्ये आलो तरी ओढ कुठे असते आपली, गावी जाण्याची असते. आणि मग तो 12-13 वर्षाने ती प्लेगची साथ मिटली, ही घरातली सगळी मेली, त्या गावातली अजूनही काही लोक मेली. मग राजाने ते समजा सगळे घर बघितली तर खंडगर झालेला होता. हा 12 वर्षानंतर हाही मोठा झाला होता, कुंभकोशी त्याचं नाव, हाही मोठा झाला होता. त्यालाही ओढ लागली आपल्या गावात यायची. तर पहिली लोक होती का बँका नव्हत्या ना, म्हणून त्यांच्याजवळ असणारी संपत्ती कुठेतरी ते लपवून ठेवायचे. आणि मग मात्र अशी काहीतरी कोण, तुम्ही कधी जर लहानपणी कथा ऐकल्या असेल तर म्हणायचे ना, धनावर भाऊ बसवला, आहे की नाही, ऐकलं असेल तुम्ही कधी कधी, धनावरती साप आहे म्हणतात, धनावर आत धन आहे. ह्यात जरी आख्यायिका असल्या तरी त्याच्या पाठीमागे एक लॉजिक असायची. कधी जर तुम्ही गेलात, कारण संभाजी महाराजांच्या याच्यामध्ये ती एक कथा वाचलेली आहे की कुठल्याही किल्ल्यावरती जर ते गेले तर ते सांगायचे की तिकडे भूत आहे. कारण का सांगायचे, ऍक्च्युली तिथे धन लपवलेलं असायचं, कारण तिकडे कुणी जाऊ नये म्हणून. तसंच यांनीही, यांची पूर्वस्त मेली पण यांच्या जवळ जवळजवळ म्हणजे 40 लाख सोन्याच्या मोहरा होत्या, त्यांनी त्या जमिनीत पुरून ठेवल्या होत्या. आणि जेव्हा केव्हा हा मुलगा येईल म्हणून त्याला सांकेतिक भाषात त्या भिंतीवरती, खंडर झालं पण त्या भिंतीवरती लिहून ठेवलं होतं की आम्ही कुठे कुठे ते लपवून ठेवलंय म्हणून. आणि हा 12 वर्षानंतर आला. खूप मोठं कथा आहे ती अट्टकथा, मी छोटी छोटी करून सांगतो तुम्हाला की 12 वर्षानंतर तो आला. 12 वर्षानंतर आल्यानंतर त्यांनी ते बघितलं भिंतीवर लिहिलेलं. परत विचार केला की मी जर आत्ताच्या त्यावेळेच्या 40,000 म्हटलं खूप मोठ्या झाल्या ना सोन्याच्या मोहरा, एवढ्या मी जर आत्ताच काढून गेल्या तर राजा मला चोर समजेल, मला जलात टाकेल. मग वाट बघितली पाहिजे, म्हणून मग तो त्या गावात गेला आणि मग गावातल्या लोकांना तो फिरून सांगू लागला, मला काहीतरी काम द्या, मला काहीतरी हे करा. आणि मग त्या गावातल्या लोकांनी, आणि ओळख बी नाही सांगितली, कारण ओळख सांगितली तर हे होईल, कारण आता त्याला उपाय काढायचा की त्या 40,000 मोहरा त्याला हे करायच्यात. म्हणून त्या गावातल्या लोकांनी त्याला वॉचमॅनची नोकरी दिली. वॉचमॅनची नोकरी दिली आणि एक घरही दिलं 10 बाय 10चं राहायला. मग याच्याकडे तर रात्रभरचं काम काय होतं की सगळ्याला सांगायचं जागते रहो, मग त्यांनी सांगायचं की सकाळी आम्हाला उठवायचं पण सकाळी. याची आपली ती नोकरी चालू झाली. ते नगर राजा बिंबिसार राजाचं होतं. आता हा रोज आपलं याचंच काम, रात्रभर जागते रहो आणि सकाळी सकाळी माताजी उठो, यागू बनवा. त्यावेळेस यागू खायचे. यागू हा एक पदार्थ होता, तांदळाचा बनवायचा, यागू म्हणतात. आपण जसं नाश्त्याला बनवतो तसं त्यावेळेस ते यागू बनवायचे. हा रोज आपली ती आरोळी द्यायचा. म्हणून राजा बिंबिसार एक वेळेस आपल्या राजमहालाच्या छतावरती उभा होता आणि यांनी आपली आवाज देणं यानं सुरू केलं की जागे व्हा, यागू बनवा. राजा बिंबिसार राजा हा स्वरज्ञानी होता. स्वरज्ञानी म्हणजे आवाजाचा ज्ञानी, की त्या आवाजावरून तो ओळखत होता की हा माणूस श्रीमंत आहे की गरीब आहे. ही विद्या त्याला, बिंबिसार राजाला अवगत होती.
आणि म्हणून त्याच्याबरोबर ज्या असणाऱ्या दासी, तर हा रात्रीचा 4 वाजता आवाज देतो की उठा, आता 4 वाजलेत. आणि बिंबिसार राजा त्या दासीला बोलला की खाली कोणीतरी हा अब्जोपती माणूस आहे, कारण याचा स्वर असा आहे की हा अब्जोपतीचा मालक आहे. तर त्या दासीला वाटलं मी जाऊन बघते म्हणे. खाली आली, तिनं बघितली, चौकशी केली, तर म्हणे हा तो वॉचमॅन आहे. ती राजाकडे गेली, म्हणे राजाला म्हणे नाही नाही वॉचमॅन आहे म्हणे. कसला अब्जोपती, तुमचं ज्ञान तोटकं आहे म्हणे, तुम्हाला काही बरोबर येत नाही. भरोसा असतो, कारण बिंबिसार राजाला स्वतःवरती भरोसा होता की नाही माझ्या ज्ञानामध्ये कधी त्रुटी राहू शकत नाही, नक्की त्याच्यामध्ये असलं पाहिजे. कारण परत भरोशाची अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही सायन्सचे, मला वाटतं सायन्सचे प्राध्यापक होते, बॉटनीचा एक शास्त्रज्ञ, मला नाव नाही आठवत, अमेरिकेमध्ये. बॉटनी म्हणजे प्राणी, वनस्पती शास्त्र म्हणतात ना त्याला. तर त्यांनी शोध लावला होता की झाड पण सजीव आहे आणि झाडालाही दुःख होतं. जर तुम्ही त्याला जर इजा केली तर झाडाला दुःख होतं. आणि मग त्यांनी ते दुःख ओळखायचं कसं, तर एक अमेरिकेमधली ही सत्यकथा आहे. अमेरिकेमध्ये त्यांनी तसं एक यंत्र बनवलं होतं की ते यंत्र झाडाला जहराचं इंजेक्शन द्यायचं आणि ते यंत्र चालू केलं की त्या झाडामधूनही दुःखाच्या लहरी त्या यंत्रामधून ऐकायला यायच्या. आता हे सगळं झालं की मग तो प्रयोग करून दाखवू लागला चौकड्या. आणि मग अमेरिकेच्या एका सेंट्रल हॉलमध्ये, व्हाईट हाऊसच्या बाजूला त्याला तो प्रयोग करायचा होता. सांगायचं होतं लोकांना की झाडामध्येही जीव आहे, ही वनस्पती पण सजीव आहे, आणि तो प्रयोग करायचा होता. आणि म्हणून पूर्ण ऑडियन्स बसलेला, म्हणजे त्या नगरातला तो राजाही आलेला तिथे. आणि मग याने ते जहराचं इंजेक्शन, आणि याने बऱ्याच वेळेस ते ऐकलेलं, झाडाला इंजेक्शन दिलं की त्या लहरी, याला दुःखाच्या लहरी, म्हणजे झाड पण रडतंय अशा लहरी त्याला ऐकायला यायच्या. ते जहराचं इंजेक्शन त्याने तिथे बाजूला ठेवलं, प्रयोग करायचा आहे. आणि मग तो स्टेजवर गेला. स्टेजवर गेला, त्याने ते इंजेक्शन घेतलं, झाडाला टोचलं, मशीन चालू केली, पण त्या मशीन मधून काही आवाज आला नाही. तो परेशान झाला ना की मी एवढे प्रयोग केले, सगळे केले ना, आता हा प्रयोग फेल झालाय. मग त्या जहरातून त्यांना अर्ध इंजेक्शन काढलं होतं, त्या जहराची बाटली तशीच कायम होती. त्याने ती बाटली उचलली आणि स्वतःच पिऊन टाकली. त्याचा सांगण्याचा उद्देश काय त्याने, की त्यांनी मनामध्ये विचार केला की या झाडाला जर काही होऊ शकलं नाही तर याने मी पण मारणार नाही, हा त्याला विश्वास होता, कारण माझं संशोधन एवढं परफेक्ट आहे. तसं त्या राजा बिंबिसार राजाने सांगितलं की नाही, माझ्या याच्यात चूक होऊच शकत नाही, कारण मी जे बोलतो की याचा स्वरच असा आहे की हा श्रीमंत आहे. दुसऱ्या दिवशी आवाज दिला, परत दुसऱ्या दिवशी ती गेली. मग तिने चौकशी केली चौकडे, हा राहतो कुठे. तर मग ती लोकांकडे गेली, म्हणे बाबा मला तीर्थयात्रेला जायचंय, तुम्ही सगळेजण मदत करा, आजच्या रात्रभर मला इथं राहू द्या. लोक म्हणे रात्रभर राहायचंय, आम्ही याला घर दिलेलं आहे, हा असा तरी बाहेरच फिरतो ना रात्रभर, त्याच्या घरात राहा, उद्या जा तुला तू जायचं तर. जी दासी बिंबिसार राजाने पाठवली त्याच्या घरामध्ये गेली, सगळं उकरून बघितलं चौकडे काय. राजा म्हणतोय म्हणजे हा श्रीमंत असलाच पाहिजे, याच्याकडे धन असलं पाहिजे ना. आता याचं घर तिकडे, ते धन पुरलेलं तिकडे, हा राहत होता इकडे, ती इथे काय सापडणार आहे तिला. दुसऱ्या दिवशी आली परत राजाकडे. राजाला म्हटले नाही म्हणे याच्याकडे नाही म्हणे काय, त्या 10 बायलाच्या घरात राहतो म्हणे, सगळा कोपरा मी शोधला, पण मला काय तिथं त्याच्याकडे धन सापडलं नाही, तुमची विद्या चुकीची आहे. राजा म्हणे असं होऊच शकत नाही, कसं करायचं. पण त्या दासीलाही भरोसा होता की राजाची विद्या पक्की आहे. मग तिने काय केलं की त्या मुलाला म्हटलं तर तो लग्नात झाला म्हणून आपली मुलगीच त्याला देऊन टाकली, लग्न करून टाकलं त्याच्याबरोबर. म्हणजे कधी ना कधी तर समजेल. आणि राजा म्हणतोय म्हटल्यावर हा श्रीमंत असायलाच पाहिजे, माझ्या पोरीचं काही वाईट होणार नाही. आणि मग ती दासी त्या राजाला हे करते की राजाला सांगते की तुम्ही आता एक काम करा की गावामध्ये तुमच्या नगरीमध्ये एक समारोह ठेवा आणि अशी दवंडी पिटवा की प्रत्येक माणसाने आपल्या बायकोच्या अंगावर काही ना काहीतरी दागिना घालून तिला समारोहामध्ये यायचे. उद्देश काय होता, षडयंत्र आहे. त्यावेळेसही षडयंत्र, आताचंही षडयंत्र, कारण षडयंत्र बऱ्याच वेळेस आपण करत असतो. कारण या अट्टकथा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवून जातात. या अट्टकथाच्या पाठीमागे हे असतं की तिने ते षडयंत्र होतं. राजाने दौंडी पिटवली, आता हा वॉचमॅनही करायचा, खायलाच पुरायचं नाही, आता दागिने कुठून घेणार, तिला घेऊन तर जायचं नाही तर राजा दंडित करेन. बायकोच्या अंगावर दागिना
घातलाच पाहिजे हा दंडक. मग हा रात्रभर काही झोपला नाही, मग मात्र गेला आपल्या त्या पडक्या घरामध्ये, एक मोहर काढून आणली आणि ती सासूच्या हातामध्ये दिली आणि सासूला सांगितलं की हिचं काहीतरी कर आणि माझ्या बायकोच्या अंगावर दागिने कर. ती एकच आणली, ती जाऊन तिने राजाजवळ दिली. राजा म्हणे मी बोललो होतो ना, पण अशा अजून काहीतरी याच्याजवळ असल्या पाहिजे. आता हिने बघितलं म्हणे आणि आणले कोण, मग त्याला खोदं तर म्हणे उसने घेतली दुसऱ्याकडनं, त्या अमुक अमुकून घेतली. बाबा आता राजाचा दंडकच होता, मग काय करा, बायकोला दागिना बनवावंच लागला. ते म्हणले आता नाही. मग अजून महिना जाऊ दिला आणि परत तिने राहून राजाला सांगितलं म्हणे आता अशी दौंडी पिटवा की प्रत्येकीच्या अंगावर जवळ एवढं एवढं तोळ सोनं घातलं पाहिजे. आता काय करायचं म्हणे. मग त्याने परत दौंडी पिटवली. आता हा परत गेला आणि आता मात्र याने 3 काढून आणल्या आणि परत त्या तिच्या हातामध्ये दिल्या. तिच्या हातामध्ये दिल्या, तिने त्याने मग परत राजाकडे दिल्या. राजा म्हणे मी सांगितलं की नाही. मग राजाने लगेच आपले सेवक पाठवले आणि त्यांना पकडून आणला. सांग म्हणे आता तू बाकीचं धन कुठे आहे तुझं. मग तो थोडा शहाणा झाला होता. मग त्याने सांगितलं की जर मला तुम्ही अभय देणार असाल, पाहिजे तर धन तुम्ही घ्या, पण मला मारू नका. जर अभय देणार असाल तर मग मी तुम्हाला ते धन देतो, पण त्याची स्टोरी माझी ऐकून घ्या. आणि मग त्याने ती पूर्ण स्टोरी सांगितली. आता खूप मोठी अट्टकथा आहे ती, परंतु मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितली. मी अशी अशी स्टोरी झाली आणि मग त्यावेळेस त्याने ती सत्यकथा सांगितल्यानंतर राजाने त्याला त्याच्या राज्यामध्ये नोकरी दिली, त्याचं धनही त्याला परत दिलं. सांगण्याचा उद्देश काय होता की बाबासाहेबांनी हा संकल्प केला होता की मी माझ्या, कारण याला जसं धन सापडलं होतं तसा बाबासाहेबांनी संकल्प केला होता की मी माझ्या समाजालाही तिथपर्यंत नेऊन ठेवील, पूर्वाश्रमीच्या तिथे की त्यांचा स्रोत काय तो त्यांना मी मिळवून देईल. आणि तो संकल्प बाबासाहेबांनी 1956ला आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आपलं धन आपल्या हातात दिलं, आपल्याला हे केलं. म्हणून कुठल्याही कर्माचं हे आणि तुमचं जे धन आहे, तुमचा जो हे आहे ते तुम्हाला संकल्पाशिवाय कुठेही मिळत नाही. कारण जो संकल्प तुम्ही कराल त्याचाही संकल्प, त्याने जर तसंच धन काढलं असतं तर एखाद्या वेळेस खरंच तो आत गेला असता, चोरी झाली असती. त्यावेळेची ती अट्टकथा आहे राजा बिंबिसाराची, तीच आजही लागू पडते की आपल्या संकल्पानुसार, आणि चांगला संकल्प, वाईट संकल्प नाही, चांगल्या संकल्पानुसार जर आपण वागलो तर मग मात्र आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संकल्पही चांगले असावेत. आयुष्यभर शांत राहीन, क्रोध करणार नाही, क्रोध उत्पन्न झाला तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो असे 7 प्रकारचे संकल्प आहेत, जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. म्हणून अशा 7 प्रकारचे संकल्प जर आपण केले तर आपण कधीही दुःखी होऊ शकत नाही. कारण शांत मनाने आणि क्रोध न करता असे 7 संकल्प बुद्धाने जे शुभ संकल्प सांगितलेले आहेत, ते प्रत्येक माणसाने जर ते आपण तसे संकल्प केले आणि त्यानुसार आचरण केलं तर आपला कधीही वाईट होणार नाही. आपण त्या भल्या गोष्टीमध्ये आणि भल्या संकल्पाने आपला धम्म आणि आपण सद्गतीला किंवा चांगलं कर्मफळ त्याचं आपल्याला मिळते. पुढचं प्रकरण आहे सदाचरणावरील प्रकरण. सदाचरण म्हणजे काय. एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कोशल जनपदात चारिका करीत असता ते कोशलाच्या झाला नावाच्या गावी आले. ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतीच्या कानी आली. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावर ते झाला ग्रामाचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. त्या श्रावणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले, शारीरिक दुराचाराचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. भगवान बुद्ध झाला ह्या गावी जातो. दुराचरण बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये ते दुराचरण म्हणजे आपण काय म्हणतो की ज्याचं आचरण वाईट आहे त्याला आपण दुराचरण आणि सदाचरण 2 प्रकार आहेत ना. तर सदाचरण म्हणजे काय की आपण चांगल्या प्रकारे कसं राहिलं पाहिजे, आपलं आचरण हे सद्वर्तने किंवा चांगलं आचरण असलं पाहिजे. त्याच्यावरती भगवंताचं हे प्रवचन आहे की कुठे की झाला नावाच्या गावामध्ये ते गेले होते आपल्या भिक्षू संघासह.
आणि मग तिथे ब्राह्मणांनी, त्यांना माहीत झालं की भगवान बुद्ध आले, आणि म्हणून त्या झाला गावचे ब्राह्मण भगवंताला भेटायला आले आणि त्यांनी प्रश्न विचारला की भगवान सदाचरण कशाला म्हणतात, त्याच्यावरती आम्हाला प्रवचन द्या. आणि मग भगवंत सदाचरणाचा प्रकार सांगतात. तर भगवंत म्हणतात की सदाचरणामध्ये काया वाचा आणि मनाने आपण कुठलं, तर मग कायेने काय सदाचरणाचे त्याने की तुमच्या कायेने 3 प्रकारचे सदाचरण तुम्ही करू शकता किंवा दुराचरण करू शकता. तर ते कुठले आहेत ते भगवंत इथे तुम्हाला सांगतायत. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येण्याप्रमाणे यात मनुष्य पारदे म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो, गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. आणि तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वाघनिश्चय होऊन वाघनिश्चित माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे याचा समावेश होतो. आणि मग इथे काय सांगतात की शारीरिक दुराचरण आपण पंचशिलाचाच अर्थ घेतो की नाही, पानाती पाता वेरमणी सिक्का पदंग समाधी आदी, म्हणजे शरीराने होणारं ते दुराचरण आहे. हिंसा करू नये. आता बऱ्याचशा गोष्टीत मी मागच्या प्रवचनातच तुम्हाला सांगितले की तुम्ही म्हणसाल की भंतेजी एक प्रकारे इथे सांगितले की हत्या शरीराने हत्या होते. आणि म्हणून दुराचरणाचे शरीराने होणारे 3 प्रकार सांगितले त्यांनी, की एक पारधी जसा की रक्तरंजित याने हत्याराने एखाद्या प्राण्याची हत्या करतो, हे दुराचरण आहे. तर दुसरं दुराचरण काय सांगितलं की जर कोणी आपल्याला काही न देता जी आपण एखादी वस्तू उचलणे, शरीराने घडते नाही घटना, तो एक दुराचरण आहे. आणि तिसरं दुराचरण आहे की आपण एखाद्या स्त्रीवरती व्यभिचार करणं किंवा आपली पत्नी सोडून दुसऱ्या एखाद्या स्त्रीशी वाईट संग करणं, हे 3 प्रकार शरीराने होतात. पहिला प्रकार काय तर हत्येविषयी. आता आपण हिंसा म्हटली, कधी कधी काय असतं की हिंसेचे बरेचसे प्रकार सांगितले. हिंसा आता आपण जर समजा घेतलं की महात्मा गांधी अहिंसेचे पुजारी म्हटले जातात नाही का. बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये ते हिंसा बसत, अहिंसा नाही म्हणता येणार त्याला. कारण बाबासाहेब म्हणतात की सगळ्यात मोठा हिंसक माणूस जर कोण असेल तर महात्मा गांधी. कारण तुमच्या माहितीकरता सांगतो की बाबासाहेबांनी कम्युनल अवॉर्ड, जे दुसरी गोलमेज परिषद झाली की नाही, कारण इतिहासामध्ये जर तुम्ही शिकला असाल, गो बॅक सायमन एवढं तरी धडे शिकलेच असाल ना तुम्ही. कम्युनल अवॉर्ड काय होतं, सायमन इथं कशा करता आले होते, तर बाबासाहेबांनी त्यावेळेसच्या इंग्रजांनी, आता जे तुमची खूप मोठी राहुल गांधी मागणी करतात की नाही, जातीची जनगणना करा म्हणतात, त्यावेळेस सायमन त्याच्याकरता आला होता की ह्या इंडियामध्ये ही जाती प्रथा कशी आहे की ती आपण शोधावं. आपल्याला तो इतिहास सांगितलाच नाही. यांनी काय सांगितलं, फक्त खाली गो बॅक सायमन, लाला लजपत रायाला काठीने मारलं, ते मेलं, आपल्याला हाच इतिहास सांगितला. कारण आपल्याला खरा इतिहास माहिती नाही. कारण तो सायमन हे त्याचं नाव आहे, सायमन कमिशन म्हणजे सायमन नावाचा एक माणूस आहे, त्याच्या बरोबर आलेली 5 लोक, त्यांचं ते एक कमिशन आहे. आणि ते इंडियामध्ये कशा करता आलं होतं, मी हिंसा आणि अहिंसा सांगतो इतिहास, कशा करता आलं होतं की इंडियामधल्या जातीची लोकसंख्या हे करायला, कारण ती डिमांड होती. आणि त्यावेळेस महात्मा गांधींनी याच्यावर बहिष्कार टाकला होता. हिंसा अहिंसा सांगतो मी तुम्हाला, काय टाकला होता त्याने बहिष्कार. कारण काय दिलं की त्याच्यामध्ये इंडियाचा एकही प्रतिनिधी नाही. म्हणजे आपल्याला कळायला वेगळं, पण त्याच्या मनात काय होतं की जातीची गणना झाली नाही पाहिजे. जर झाली तर मग तिथं कळेल की शूद्राची संख्या जास्त आहे त्याच्यामध्ये, अस्पृश्यांचे, कारण त्यांनी ती जात लिहिणार नव्हते ना. महार, मग याच्याकडे काय काय आहे, शेती आहे का, नोकरी आहे का, काय आहे का, कारण इंग्रज डिटेलमध्ये काम करायचे ना. आपल्याकडे जनगणना झाल्या, पण आपल्या जनगणना कशा होत्या, फक्त खाली, कारण बाबासाहेबांनी घटनेत घातलं म्हणून एससी आणि एसटीची जनगणना झाली, ओबीसीची आजपर्यंत जातवार नाही झाली. आणि म्हणून त्यावेळेच्या साहेबाला, महात्मा गांधीला माहित होतं हे केल्यानंतर आमच्या ब्राह्मणाच्या म्हणजे सुवर्णाच्या क्षत्रियाच्या सवलतीवरती मर्यादा येतील, ही एक प्रकारची तुमच्या लोकांची केलेली हिंसा होती. अहिंसा होती का ती, हिंसा होती. कारण तुमच्या मिळणाऱ्या सवलती किंवा तुम्हाला मिळणारे फायदे किंवा तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा
त्याही त्याचा खून करणं म्हणजे ही एक प्रकारची हिंसा होती. आणि म्हणून त्या सायमन कमिशनच्या पुढे साक्ष कोणी दिली? फक्त बाबासाहेबांनी. कारण बाबासाहेबांनी लिहून दिलं की आमच्या ह्या जातीचे असे असे हाल आहेत. आणि मग ती दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्या सायमन कमिशन वरती कम्युनल अवॉर्ड म्हणजे काय की जातीनिहाय तुम्हाला रिझर्वेशन प्रतिनिधित्व त्या गोलमेज परिषदेमध्ये दिलं होतं. मग त्याच्यावर परत ते उपोषणाला बसलं, येरवड्याच्या तुरुंगामध्ये उपोषणाला बसलं आणि धमकीत देश सुटलं, जर आंबेडकर नाही ऐकला तर मी माझा जीव देईन. म्हणजे ती काय होती? एक प्रकारची हिंसा होती. म्हणून बाबासाहेब व्याख्या काय करतात हिंसेची? की दुसऱ्याला मारणं ही सबळाची हिंसा आणि स्वतःलाच मारून दुसऱ्याचा नुकसान करणं ही दुर्बलाची हिंसा. हिंसेचे दोन प्रकार आहेत. म्हणजे सबल काय करतो की तो डायरेक्ट सुरी घेऊन मारून टाकतो, पण दुर्बल काय करतो? मी मरीन, माझं काम करा. म्हणजे तसं बायकाचं हे असतं की त्या नाही, मी जेवतच नाही आता, तुम्ही जोपर्यंत मला हे घेऊन देत नाही तोपर्यंत तिचा म्हणजे ती एक प्रकारची तिने केलेली हिंसाच असते, अहिंसा नाही. म्हणून हिंसा. आणि म्हणून इथे की आपण हिंसा आणि अहिंसेचा अर्थ घेताना म्हणून इथे बुद्ध सांगतात, आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे की आम्हाला जर सदाचरण म्हणायचं तर कशा करता मग बुद्धाच्या धर्मामध्ये सदाचरण कसं होईल की मी तीही हिंसा करता कामा नये आणि हीही हिंसा करता कामा नये. म्हणून बुद्ध सांगतात की हिंसा करू नका. आणि म्हणून बुद्धाच्या त्या धर्मामध्ये का गेला? सुमित भंगीही गेला, चांडालिकाही गेली, मातंगीही गेली, तर मोगलायन आणि सारीपुत्तासारखे ब्राह्मणही त्यांच्या धर्मामध्ये समाविष्ट झाले. आणि म्हणून त्यांनी हिंसेला कुठेही वाव दिला नाही. तर दुसरी गोष्ट कशी आहे? चोरी, की जे माझं नाहीये ते मी घेणार नाही. आदिन्य दाना वेरमणी. त्यांनी सदाचार, दुराचार कशाला सांगितलं की शरीराने 3 दुराचार होतात. एक दुराचार कुठला की आम्ही त्यांची हत्या करतो. दुसरा दुराचार आहे की आम्ही कोणी न देता जी चोरी करतो तो दुराचार आहे, की जी माझी गोष्ट नाही आणि जी मला कोणी दिली नाही. की म्हणजे ते जर मी दुसऱ्याची गोष्ट, दुसऱ्याची वस्तू उचलली की शरीराने तो दुराचार होतो. आणि तिसरा दुराचार आहे की आम्ही व्यभिचार करतो, की त्या व्यभिचार करण्यालाही शरीराचा दुराचार म्हटले. की भगवंत काय सांगतात की शरीराने होणारे हे 3 प्रकारचे दुराचार. तर बोलण्याने होणारे दुराचार वाचाने म्हटले ना, काया वाचा मनाने. तर बोलण्याने होणारे दुराचार कुठले आहेत? खोटं बोलणं, चाडी चुगली करणं. आणि म्हणून मी तुम्हाला दुराचारी आणि चांगल्या चरण, तुम्हाला वाटतं इथंच प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की एक भिक्षू, कारण पहिले राजे आपल्या नगराचा हाल हवाल घ्यायकरता नगरात वेषांतर करून फिरायचे. कारण आता बी जसे वरच्या लोकांना खालची लोक खरी माहिती देत नाही आणि म्हणून काही चांगल्या गोष्टी करता येत नाहीत. आता सगळ्या लाडक्या बहिणी आहेत ना, सगळ्याजण लाडक्या बहिणीला 1500 रुपये. आता या लाडक्या बहिणीला पहिलं कळायला पाहिजे की हा आणतो कुठून माझा लाडका भाऊ, आहे की नाही? लाडक्या बहिणीला पैसे देणारा लाडका भाऊ आणतो कुठून? याच्याकडे काही मशीन आहे का पैसे छापायची? बहिणी स्त्रोत. आता बहिणी सगळ्या जणी त्याला मत देतील. इथेच मी कथा सांगितली होती की मेंढ्याचा कळप असतो आणि त्या मेंढ्याला ब्लँकेट दान देतात. आणि म्हणून ती बारकी मेंढी विचारते मोठ्या मेंढीला, आई ही कांबळ कशाची बनते ग? कारण याने दान दिली ना आपल्याला, ही कांबळ कशाची बनते? तर मग ती आई सांगते, बाई आपल्या अंगावर जी लोकर येते ना तीच काढतात, तिचीच कांबळ बनते, तीच आपल्याला दान देतात. तसंच आहे लाडक्या बहिणी हो, तुमच्या खिशातून त्यांनी कधी काढून घेतलेत भरपूर आणि देतात तुम्हाला किती? 1500 रुपये. हे 1500 दिल्यानंतर आणि इलेक्शन झाल्यानंतर तुमचा गॅसचा बाटला आता 1200चा आहे, तो 2200चा कधी होईल तुमच्या लाडक्या बहिणीला कळणारही नाही. आणि म्हणून सांगितलं ना की इथे की तुमच्या काही गोष्टी की ज्या चोरी करण्याच्या असतात, चोरी अशाही प्रकारची असते.
की आमचं जे नाही ते आम्ही उचलणं ही शरीराने केलेली चोरी म्हणजे काय आहे, किंवा खोटं बोलणं जी वाचेची चोरी आहे. ते आम्ही खोटं तसंच सांगितलं होतं की तो राजा त्या नगरामध्ये वेषांतर करून फिरायचा, की त्याला कळलं पाहिजे की माझ्या नगरामध्ये वाईट काय आहे आणि चांगलं काय. तर एक भिक्षू एका चोराच्या घरी रात्रीचा त्या चोराला सांगितलं की बाबा मला रात्रभर इथे राहू दे. चोर म्हणे ठीक आहे बाबा, रात्रभर पडायचं तर पडा. आता आपल्या भिक्षूला बुद्धाने काय सांगितलेलं आहे की कोणाच्या घरी राहिले, कोणाच्या घरी काही खाल्लं तर फुकट खायचं नाही. मग भिक्षूने काय द्यायचं त्याला, धम्म सांगायचं ना. मग आता माझ्यासारखाच भिक्षू उठला सकाळी, बाबा रात्रभर मला झोपू दिलं, खाऊ दिलं, मग आता माझा धम्म आहे की चोर झालं परेशान, सांगा म्हणे लवकर. तर मग सुरू केलं, पानाती पाता वेरू म्हणे, ओ भंतेजी राहू द्या म्हणे, ते कर माझ्याच्याने काही होणार नाही, आदिन्य जाणार, चोरी करणार नाही. पाचीशीला सांगितले त्याने, हात जोडे, ओ भंतेजी काहीच नाही होणार. नाही नाही म्हणे, याच्यात काहीतरी पाळावं लागलं ना तुला, एक दिवस का होईना पाळ म्हणून. ते चोर म्हणे आता काय पाळू. ठीक आहे म्हणे, भंतेजी तुम्ही म्हणता तर उद्याच्या दिवस मी काही खोटं बोलणार नाही. ठीक आहे म्हणे, बाबा आपले भंतेजी निघून गेले. तसा राजा बी त्या दिवशी त्याच्याच घरी आला. त्याच्या घरी आला आणि त्याला म्हणे मला बी रात्रभर इथं राहायचंय, वाट सरू. ते म्हणे नाही जमणार, पाहिजे तर मग थांब म्हणे थोडा वेळ, पण मला जायचं कामाला. राजा म्हणे तुझं काय काम आहे. याला लगेच भंतीजीचं आठवलं. अदिन्य, खोटं बोलू नये, मुसावादा वेर म्हणे. ते म्हणे मी चाललो म्हणे चोरी करायला. राजा म्हणे चोरी करायला चालला म्हणे, हा कुठे. राजाच्या घरी. अरे वा म्हणे एक काम कर, तू चोरी केली की त्यातला अर्धा माल मला दे, तर तुम्ही कोणाला सांगणार नाही म्हणे. तुम्ही शिलाचं पालन केलं किंवा याचं पालन केलं तर काय होतं, दुराचार केल्याने काय होतं आणि सदाचार केल्याने काय होतं. ते म्हणे ठीक आहे, तू राहा म्हणे घरी, आता मी जातो माझी चोरी करून येतो. तो गेला राजमहालामध्ये. त्या राजाची तिजोरी उघडली, बघितलं त्याच्यात 5 हिरे. ते म्हणजे 5ही चोराव तर तोडून कसा अर्धा अर्धा करता येईल त्याला द्यायला. ते घरी बसलं म्हणे, एक अर्ध द्यायचं ना त्याला, मी 4च चोरतो म्हणे, एक राहू राहिला तर 4 चोरले, आला घरी. राजाने विचारलं म्हणे केली चोरी म्हणे, हा केली. कुठे गेली म्हणे, राजाच्याच घरी गेली म्हणे. माझा अर्धा हिस्सा हे घे म्हणे, त्याच्यात 5 होते म्हणे, पण 4 चोरले, हे 2 तुझे, हे 2 माझे. राजा सकाळी निघून गेला आपल्या दरबारात. त्यांचा खजानजी, जो तिजोरी सांभाळणारा खजानजी असतो, त्याला बोलवलं. खजानजी म्हणे आपली तिजोरी बघा, तिजोरीत हिरे आहेत का. खजानजी गेला तर ते बघितलं म्हणे 5 होते, 4 गेले चोरी. खजानजीने विचार केला, 4 चोरी गेले तर राजाला काय करणार आहे, 5वा मी चोरून ठेवतो म्हणे. येऊन राजाला सांगू, महाराज म्हणे चोरी झाली, सगळेच्या सगळे चोरी गेले. राजा म्हणे सगळेच गेले. हा म्हणे सगळेच गेले. परत एकदा जाऊन चेक करा. नाही नाही गेले, सगळेच गेले. मग शिपायाला सांगितलं, तो चोर पकडून आणला. आता त्या चोरानं बघितलं तर राजा रात्री माझ्याच घरी होतं, त्याची हवाटाईट झाली. माफ करा म्हणे, माफ बेफ करा काय नाही म्हणे, का ते 2 हिरे दे म्हणे. ते 2 घेतले. मग खजानजीला बोललो म्हणे, खजानजी आपल्याकडे 5 होते. खजानजी परेशान झाला. म्हणून राजा म्हटला की आता तो एक तुझ्या जवळचा आहे, तो काढून दे. आणि मग तिथे त्या चोराला खजानजी केलं आणि या खजानजीला जेलात टाकलं. म्हणून तो खरं बोलला. त्या खरं बोलण्याची किंमत होती. आणि म्हणून तेव्हापासून म्हण पडली की चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या द्या, म्हणजे चोरी होणार नाही. कारण कशाचा परिणाम होता, तो खरं बोलण्याचा. म्हणजे शरीराने तुम्ही चोरी केली, त्याच्यात 2 फळ त्याला झाले ना, की चोरी केली हे शील तुटलं होतं, परंतु खोटं न बोलल्यामुळे तो निभावला गेला. म्हणून तुमच्या शील पाळण्यात किंवा तुमच्या सत्कर्मात आणि दुराचार केला असता तर जलात गेला. तर दुराचार कोणी केलाय, त्याच्या दुराचाराला खरं बोलून त्याने त्याचा दुराचार थांबवला. पण खजानजीने चोरी केली आणि खोटंही बोलला आणि म्हणून जलात गेला. म्हणून वाचेनेही खोटं बोलणं आणि शरीराने चोरी करणं हे दोन्ही पुणे त्याचे झाले होते. दोन्ही दुराचार त्याच्या हातून घडले होते. आणि म्हणून इथे भगवंत सांगतात की दुराचार आणि सदाचार वाणीने, वाचेने आणि कायेने होतात. तसा वाचेचा सांगितला तुम्हाला की खोटं बोलणं, तसा
मनाचा मनाचाही दुर्विचार आहे ना. मनाचा दुर्विचार काय, की मला दुसऱ्याचं मिळालं पाहिजे ही भावना आपल्या मनात निर्माण करणं म्हणजे हा मनाचा दुर्विचार आहे. आपण आज दुर्विचार पाहिला, उद्या आपण सद्विचार बघूया.